नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्प्स कुठे सुरू होणार आहे? देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्प उज्जैन येथे सुरू होणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देशात किती नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? 3 कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे। आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? माननीय नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे। 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यात आहे। महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? महाराष्ट्राचा पुणे जिल्हा हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो। तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तोडा ही आदिवासी जमात तामिळनाडू या राज्यात आढळते। दाफला ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? दाफला ही आदिवासी जमात अरुणाचल प्रदेश या राज्यात आढळते। भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये काय स्पष्ट करण्यात आलेले आहे? भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये नागरिकता स्पष्ट करण्यात आले आहे। भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश 1976 मध्ये करण्यात आला। आणि मित्रांनो, सुवर्णसिंह समितीने संविधानात 8 मूलभूत कर्तव्य जोडण्याचा विचार मांडला होता, पण 42वे संविधान संशोधन 1976 नुसार 10 मूलभूत कर्तव्य जोडले गेले। लोकसभा अध्यक्ष यांची निवड कोण करतात? लोकसभा अध्यक्ष यांची निवड लोकसभा सदस्य करतात। बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? बेडूक हा उभयचर या वर्गातील प्राणी आहे। महाराष्ट्राचे निमलष्करी दल खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्राचे निमलष्करी दल SRPF आहे। श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या ठिकाणी आहे। मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर या ठिकाणी आहे। महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहराला ओळखले जाते। सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सहस्रकुंड धबधबा नांदेड या जिल्ह्यात आहे। मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मयुरेश्वर हे अभयारण्य पुणे या जिल्ह्यात आहे। तुमसर ही राज्यातील
तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमसर ही राज्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर 800 किमी आहे. मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते आहे? मराठी भाषेमध्ये पहिले मासिक दिग्दर्शन हे आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण आहेत? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती इ.स. खांडेकर हे आहेत. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? जळगाव या जिल्ह्याला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? श्रीकांत देशमुख यांचे आहेत. श्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? श्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. जैन धर्मामधील पहिला तीर्थकार खालीलपैकी कोणता? जैन धर्मामधील पहिला तीर्थकार ऋषभदेव हे आहेत. लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? लढाऊ विमान MiG-ची एकटी चालवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी ह्या आहेत. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? वर्धा येथे आहे. पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहेत? पेनिसिलियम हे बुरशीयाचे उदाहरण आहे. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो. क्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? क्वायटर हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.